नमस्कार मित्र मैत्रिणी, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण पाहणार आहोत दही तडका कसा बनवायचा। त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडं दही पण घेतलेलं आहे तडका देण्यासाठी। चला आता सुरुवात करू आपल्या रेसिपीला। पहिलं त्यासाठी मी बारीक चिरून कांदा घेणार आहे, यावर आधी गरम रप्पल काढून घेणार आहे कांद्यावरचं। लांबडा चिरून घ्यायचा कांदा। हे पाहू शकता, असा आपला कांदा पण लांबडा चिरून तयार झालेला आहे। आला एकदा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा। तर आता आपल्या तडक्याला सुरू करू। त्यासाठी मी गॅस लावून घेते। गॅसवर ठेवते कढई 2 मिनिटं तापू द्यायची। त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं थोडं तेल पण गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, आता त्यामध्ये टाकून द्यायची मोहरी चांगली तडतडू द्यायची। पाहू शकता मोहरी तडतडायला सुरुवात झाली। आता त्यामध्ये टाकून द्यायची जिरी पण चांगली होती। त्यानंतर टाकून द्यायचा हा लांबडा चिरून घेतलेला कांदा। त्यानंतर कांद्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। पाहू शकता आपलं कांदा असा तेलामध्ये परतलेला आहे। त्यामध्ये टाकून द्यायची आता लाल तिखट आवडीप्रमाणे, थोडा धनिया मसाला, त्यानंतर हलवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकून द्यायचं हा दही। गॅस बंद करून घेतल्याच्या नंतर दही टाकून द्यायचं। आणि याला 2 ते 4 मिनिटं असंच गॅसवर राहू द्यायचं। तर पाहू शकता आपला 2-3 मिनिटांनंतर असं हे थंड पण झालेलं आहे। आता आपण याला काढून घेऊ आणि खायला सुरुवात करू। चला आता मी काढून घेते याला। लगेच आता खायला सुरुवात करायची दही तडक्याला। जर दही तडक्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आपण पुन्हा अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत पाहिल्याबद्दल धन्यवाद।